बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता तर हे जे प्लॉट आहे का, हे 3 एकर ऊसाचा प्लॉट आहे. आणि 3 एकर प्लॉट असून ह्या ऊसामध्ये सर्व आपण पाचट ठेवलेले आहे. आता आज नाही, पण मी ज्या ह्या क्षेत्रामध्ये उभा आहे का, या क्षेत्रामध्ये गेली 3 वर्ष झालं आपण पाचट ठेवलेले आहे. तर सकाळी एक माझे शेतकरी मित्र भेटले होते. ते म्हणले, भाऊ म्हणले मी पाचट ठेवलं आहे, पण कसं काय म्हणजे माझी मनस्थिती बरोबर नाही, म्हणजे कसं काय की मला वेगळंच वाटायलं आहे. मग मी त्यांना विचारलं म्हणजे काय वाटायलं नेमकं. ते म्हणले मला वाटतं आहे म्हणजे कसं तरी असं अडचणच झाली आणि मध्ये मेहनत करता येणार, काही करता येणार असं समजा म्हणजे हे झाले. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की समजा आता आपल्याला कोणाचे मन काही दुखवायचे नाही, काय नाही, पण मी तुम्हाला एखादं उदाहरण देऊन समजा संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न करतो. काय असतं माहिती का, एखादा पिणारा व्यक्ती, दारू पिणारा जे व्यक्ती असते का, त्या व्यक्तीला काय होतं माहिती का, त्याच्या टायमाला सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या तिने जर नाही घेतली तर त्याला काय वाटतं आहे, काहीतरी हरपल्यावानी वाटतं आहे, काहीतरी हरपले असं वाटतं आहे. मग आता ह्या क्षेत्रामध्ये मला बी झालं सुरुवातीला, मी सांगतो त्यांना काय नाव ठेवत नाही, काय नाही. पाचट ठेवल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो म्हणजे कामच राहत नाही, अगदी नो टेन्शन, कसलंच काम राहत नाही. आता काम कोणतं राहतं आहे बघा. आता मी तुम्हाला सांगायला दुपारचे 12 वाजले तर आता खुरपं तिथं ठुलं आहे बघा खोसून. मला लक्ष राहायचं नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये गवत बघतोय. हे बघा, हे उपटून टाकलेलं आहे. हे बघा, ही कानी उपटितोय. कुठं मोठं असं गवत आहे, ते गवत मी उपटितोय. हे बघा, हे असं गवत आहे, हे गवत उपटितोय मी, म्हणजे खटपट काहीतरी आपली चालूच असते. तर तसं काम बंद झालं, खर्चा बंद झाला, मेहनत बंद झाली. मग ते शेतकरी दादा थोडे ढिले पडले. मग त्यांना कसं तरी म्हणजे नवीन असल्यामुळं कसं तरी वेगळं वाटायला लागले. पण काहीच घाबरायची गरज नाही, काय नाही. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला 10 एकर जर जमीन असली तर तुम्ही 1 एकर करून बघू शकतात, अर्धा एकर करून बघू शकतात. तुमचा 10वा वाटा म्हणा. लयच जर भेव वाटत असलं तर तुम्ही अर्धा म्हणजे 20वा वाटा करून बघू शकतात, म्हणजे एक अनुभवासाठी. आता हेच तुम्हाला मी बोलत असताना मला का नाही एक गोष्ट आठवली बरं का. ती गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एका घरी काय होतं माहिती का शेतकरी बंधूंनो, गडी माणसं जेवायला बसले की तिथं त्या घरी मांजर होतं. ते मांजर आहे का, ते मांजर ते काय करायचे, झाकून ठेवायचे, डालीखाली झाकून ठेवायचे. गडी माणसं जेवायला बसले की ते मांजर डालीखाली बसून ठेवायचे. कालांतराने त्या घरामध्ये सुना आली. मग सुना आल्याच्या नंतर ते प्रोग्राम सुरूच. जेवायला बसले की ती मांजर आहे का, ती मांजर डालीखाली झाकून ठेवायची. सासूचं सून शिकली, पुढे चलून बी सुना आली. त्या घरामध्ये काय झालं माहिती का, तिला सुना आली की त्यांचं ते नाटक सुरूच. जेवायला बसले की मांजर डालीखाली. पण एक दिवस असा आला म्हणतात की त्या घरी जे पाहुणा आलता का, त्या पाहुण्याला असाच नाद होता आपल्यावाणी. ते काय म्हणलं माहिती का, काकू म्हणला तुम्ही काय करायलात, गडी माणसं जेवायला बसला की मांजर डालीखाली तुम्ही झाकून ठेवायला लागला. नेमकी भानगड काय 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 समजा उदाहरण आहे सांगा ना तुम्ही. तर आता ती सून म्हणली मला काय माहीत नाही, तुम्ही ह्याला विचारा, आत्याला विचारा, म्हणजे सासूला विचारा. सासूला विचारलं की ती म्हणली मला काय माहीत नाही, तुम्ही मामीला विचारा. मामीला म्हणजे तिच्या सासूला 3 पिढ्या उपलब्ध होत्या बरं का तिथं. आता तिला विचारलं, ती काय म्हणली मला बी माहीत नाही, म्हणजे तिची सासू मेलेली होती 3 पिढ्यामध्ये. तसंच हे शेतीचं खरं कारण आहे का, हे गोष्ट समजा ही कोणालाच माहीत नाही. आणि ज्यांना माहिती का, जी खरी गोष्ट ज्यांना माहिती का, ते आपल्याला सांगत नाही. तर शेतकरी बंधूंनो, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जी पुरी परंपरा आपली समजा चालून आलेली का, आता मला बी एक माझं उदाहरण सांगतो. माझे वडील मला म्हणत होते काहीतरी मेहनत पाहिजे. कशाची, शेतीची. तशा ऊस येत नाही. अहो येड्याला कळण, धडधड. आता हे सोन्यासारखं पीक आहे. ह्या पिकाच्या पुऱ्या बगला मारायच्या, त्याचे हातपाय तोडायचे, म्हणजे त्याचा जारवा तोडायचा, आणि पुन्हा त्याला बसायचं खत देत, पाणी देत, फवारा देत. अहो ह्याच्या जर मुळ्या तोड्याच्या नंतर जेव्हा ह्याच्या मुळ्या खाली येऊन जमिनीमध्ये डेव्हलप होत्या का, तेव्हाची वरी झाड चालणार आहे ना का, असं कसं चलन. त्याला हापकवायचं आणि पुन्हा खतम होतं द्यायचे. आता पुरर जमीन ही झाकलेली, ही झाकून ही जेव्हा जमीन उघडी असेल का, म्हणजे प्लेन काळी, किती गवत उगणार आहे ह्याच्यामध्ये, मला होतं आहे का. अहो मला नाही, पण 10 मजूर बी मला इथं पुरायचे नाहीत. आज बिनगाडीची मी शेती करतोय. कशामुळं, केवळ ह्या पाचाट्या जीवामुळं. तण उगत नाही,
पाण्याची बचत आहे असंख्य. आता ऊन पडलेलं आहे मरणाचं, पाणी असून लाईट चलत नाही. जेवढे तुम्हाला सांगावं का तेवढे उदाहरणं कमी. तर 500 रुपये रोज झाला गाड्याला, बायाला 250, 300, 200 रुपये रोज आहे, तरी मजूर भेटत नाही. भेटलं तरी काम करीत नाही. असे असंख्य त्याच्यावर हे मात आहे. हे करून बघायचं, घाबरायचं ह्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही. आणि जे आपल्याला नवीन अनुभव येते ना का ते आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करायचा, अगर शिकण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जेणेकरून काय होणार आहे की आपल्या इतर बी शेतकरी बांधवाला फायदा होणार आहे. मग तसंच त्या मांजरीचं जे उदाहरण आहे का ते उदाहरण तुम्हाला त्याच्यामुळेच मी सांगितलं की ते काय कारण असेल माहिती का, कोण्यातरी एका पिढीमध्ये काय ते मांजर बेजार करीत असेल, काय करीत असेल म्हणून झाकून ठेवत असते. पण ती परंपरा पुढं चालू राहिली की नाही. मग तसंच हे करता वेळेस मला बी भेव वाटलं, मला बी समजा अडथळे आले, मला बी नाव ठेवलं. पण तुम्हाला सांगू का, पुरी अर्धी जमीन 17 ते 18 एकर आपली तर पाचट आहे. दर वर्षात इतकं पाचट आहे. पाचट असल्यानंतर मेहनत आपली पहिल्या वर्षी जेव्हा आपण ऊस लावतो का तेव्हा आपल्या इथं काय होते माहिती का, सरी फिरी मोगडा पाळी होती. पण त्याच्यानंतर आपली तर मेहनत नसती कवर 2 वर्ष. आणि 2 वर्ष ह्याच्यामध्ये किती चालले एकरी ह्याचं खत आहे का 2-2.5 टन असं प्युअर सेंद्रिय खत तयार होते. आणि ह्या खताला काय करायचं आहे, यंदा 2025मध्ये मी काय करणार आहे, आता पक्षी हे करणार आहे, 4 पोते एकरी 4 पोते खत टाकणार आहे. कारण कशामुळं माहिती का, 4 पोते खत टाकलं की त्याच्यावरच आपला ऊस निघणार आहे. आता आवरेजचा प्रश्न जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर 3ऱ्या वर्षी 30 टनाचं आवरेज आलं आहे. आणि ही लागणमध्ये आपण सोयाबीनचं पीक घेतलं आहे. सोयाबीनचं पीक हे का म्हणजे 5 फुटाची 5 फुटामध्ये पीक घेतलं आहे. त्याच्यामध्ये 50,000चं आपल्या सोयाबीन झालं आहे. आणि होऊन एकरी 40 टनाचा आवरेज आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो आता थांबतो. धन्यवाद.